गौरी सुतारे, मंगलमय गीत तुझे तुझ्यामुळे बरे, चिंतनात रात तुझी येई उसारे, तुझ्यामुळे उजळतील राई दिशा. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी वर्ग, ग्रामपंचायतीचे सन्माननीय पदाधिकारी, माझ्या मायबाप, ग्रामस्थ बांधव भगिनींनो आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्या सर्व मान्यवर पाहुणे, आपल्या गावाचा विकास यात्रेत आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणारा आहे. ग्रामप्रशासनाला बळकटी देणारे नवीन ग्रामपंचायत कार्यालय आणि गावाच्या सांस्कृतिक आत्म्याला आकार देणारे भव्य असे सांस्कृतिक भवन, या दोन्ही वास्तू आज आपल्या सेवेत समर्पित होत आहेत. या मंगल, गौरवशाली आणि विकासात्मक सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्याचा मान मला लाभतो आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला, असं मी त्यांच्या वतीनं जाहीर करू नको. उद्घाटन झालं असं मी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. तिथं महत्वाची अडचण होती भक्त निवासाची. त्या भक्त निवासासाठी ताईंनी भरघोस असा निधी दिला आहे. या दोघा मान्यवरांचं डॉक्टर भारतीताई पवार यांच्या कार्याचा गौरव सर्वात आधी मी आपल्या लाडक्या खासदार भारतीताई पवार यांचे मनापासून आभार मानतो. ताईंनी दिल्लीत आपल्या मतदारसंघाचा आवाज तर बुलंद केलाच, पण आपल्या गावाच्या विकासासाठी त्यांनी कधी हात आडवा घातला नाही. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला भरीव निधी हा केवळ आकडा नसून तो आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. ताईंच्या नेतृत्वामुळेच आज आमदार नितीन भाऊ पवार यांचे कौतुक, त्याचप्रमाणे अर्जुन पवार यांचे कौतुक, त्याचप्रमाणे अहोरात्र जनतेसाठी तत्पर असणारे आपले खासदार नितीन भाऊ अर्जुन पवार यांचा उल्लेख केल्याशिवाय ही वाचन पूर्ण होऊ शकत नाही. नितीन भाऊ म्हणजे कामाचा माणूस. त्यांनी आपल्या गावातील रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत प्रश्नांसाठी जो निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळे आज आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे. मतदारसंघाचा विकास कसा असावा याचा आदर्श जणू भाऊंनी आपल्या समोर ठेवला आहे. ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचे योगदान, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचे योगदान, नेत्यांनी निधी दिला, पण तो निधी योग्य ठिकाणी आणि दर्जेदार पद्धतीने वापरण्याची जबाबदारी आपल्या ग्रामपंचायतीने चोख बजावली आहे. मी आपले सरपंच, स्वतः उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे विशेष कौतुक करतो. त्यांनी एक दिलाने राजकारण बाजूला ठेवून केवळ गावाच्या हिताचा विचार केला. तसेच पडद्यामागे राहून रात्रंदिवस काम करणारे आमचे ग्रामसेवक आणि सर्व कर्मचारी यांचेही मी आभार मानतो. प्रशासकीय कामाची पूर्तता तालुक्याचे लोकप्रिय असे असणारे आणि जसं वरून देवता बरसल्यानंतर सर्व शेतकरी बांधव जसे सुखी होतात, पावसाच्या पाण्याच्या याच्याने जसं काही शेतपीक पिकतं, तसं आपल्या कळवण तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारे मान्य कैलासवासी एटी पवार साहेब यांच्या प्रेरणेने प्रेरित झालेले त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे मान्य माजी खासदार भारतीताई पवार, आपले लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार यांनी त्यांच्या पायावर पाऊल ठेवून आपल्या कळवण टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबत उद्घाटन झालं, मोठा कार्यक्रम झाला. त्याकडे जरा पालकांनी आता मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, मी ह्या मताचं आहे बरं का. बऱ्याच ठिकाणी बोलत राहतो. आता भविष्यात आता आपल्याकडे निश्चितच मागच्या महिन्यात म्हणजे 15-1 दिवसापूर्वी मी माननीय अजितदादांशी बोललो होतो की आमचा आदिवासी तालुका असल्यामुळे, दोन्ही तालुके आदिवासी असल्यामुळे इथेही जरा काय नवीन त्या माध्यमातून देता येईल का ह्यासाठी हे करावं. निश्चितच त्यांनी मला आश्वासित केलं की आपण त्यासाठी निश्चित प्रयत्न करू. आपलं आता भविष्यात आपल्याला कळवण इथे तंत्रनिकेतन कॉलेज जे कैलासवासी दादासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करायचं आहे. आपल्याला त्यासाठी प्रयत्न चालू आहे आपले. म्हणजे आता पहिलं आपली
दादांकडेच आहे फायनान्स विभागाकडे, पण सध्या फायनान्स विभागाकडे जरा थोडं सौ भारतीताई प्रवीण पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. दिलेला कायमचा एक मी कामाचा मंत्र म्हणेल की काम करत राहा असं सातत्याने ते सांगायचे. आणि मला वाटतं दादासाहेबांच्या आशीर्वादामुळे आपल्या विभागाला म्हणून हे काम मी मंजूर करू शकले. ग्रामपंचायत कार्यालय गावाची खास इथली खरी सुरुवात होती. कुठलाही कागद कुठूनही पोचवायचा असेल तर खरं ग्रामपंचायतीचं अद्ययावत असणं महत्त्वाचं असतं. आणि कार्यालय आणि इथला या सांस्कृतिक भवन यासाठी हे काही विशेष नाही आहे की सगळ्यांनी विकासासाठी एकत्र यायचं आणि ते निवाडे आणि दयाळकरांनी करून दाखवलं याचा मला विशेष आनंद आहे. क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में संघर्ष के इस पथ पर ये भी सही वो भी सही. पण तुमचे मी विशेष आभार मानायला आली आहे, कारण जिल्हा परिषद सदस्य म्हणून याच मतदारसंघातून मला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देऊन एक सुरुवात इथली कामाचा परिचय तुमचं कायम राहतील. कारण एक महिला जेव्हा कामाला उभी राहते, राजकारणात मात्र फार संघर्ष असतो असं मी या सगळ्या महिलांसमोर मोठ्या जबाबदारीने बोलते. पण हेही निश्चित आहे की त्या संघर्षामध्ये पाठबळ टाकणारे आपले भावंडच असतात, हेही विसरू नका. त्यांनाही तेवढारे मान्य विश्वप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की विकासाच्या वाटेवर सगळ्यांना बरोबर घेऊन चला. आणि मला असं वाटतं की आज आनंद आहे की जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही तेव्हापासूनच काही इथल्या विकासाची कामं ठेवली होती. कामं मोठी होती, कामं तेव्हा वाटत होतं अरे मी करू शकेल की नाही, पण तुमचे आशीर्वाद मोठे होते, बलवत्तर होते. कैलासवासी इटी पवार साहेबांनी दिलेला कायमचा एक मी कामाचा मंत्र म्हणेल की काम करत राहा असं सातत्याने ते सांगायचे. आणि मला वाटतं दादासाहेबांच्या आशीर्वादामुळे आपल्या विभागाला पहिल्यांदाच खास इथली खरी सुरुवात होती. कुठलाही कागद कुठूनही पोचवायचा असेल तर खरं ग्रामपंचायतीचं अद्ययावत असणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून तुम्ही जो पाठपुरावा केला सगळ्यांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि म्हणून कदाचित हे काम उभं राहिलं. ग्रामपंचायत कार्यालय आणि इथला या सांस्कृतिक भवन यासाठी हे काही विशेष नाही आहे. हे तुमच्यासाठी दिलेलं आजचं हे काम आहे. याच्यात कुठलंही श्रेय कोणाचं माझं तुमचं नाही. हा जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवा असं सांगणारे नरेंद्र मोदीजी आम्ही जेव्हा बघतो, देवेंद्रजी आम्ही बघतो, आणि तेच काम करण्यासाठी आज आम्ही सातत्याने पुढे काम करत आहोत, काम करत राहू. या तालुक्याच्या विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही असंच मी इथे नक्की आवर्जून सांगेन. आणि केंद्रातही आणि राज्यातही सत्ता आहे, त्याच्यामुळे आम्ही मात्र कुठे कमी पडणार नाही या शब्दाला मी सुद्धा दुजोरा तुमची कन्या, तुमची बहीण म्हणून नक्कीच देते. पण आज बरं वाटलं की सगळ्या गावाने मिळून दिलीभाऊ बरं वाटलं, जरा फटाके वगैरे वाजवले, फार कष्ट घेतले आणि कसरत होते हो कधी कधी, ती कसरतही मी बघितली. पण एकत्र यावं ही भावना चांगली आहे. आणि मला असं वाटतं की हा चांगला विचार, या चांगल्या भावना एक चांगलं वातावरण आणि चांगल्या कामाला पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा गरजेच्या असतात. आणि म्हणून मी पण हेच म्हणेन की काम चांगलं होत असेल तर निश्चित त्याच्या पाठीशी आमची निवाणी दयाळ्याची मंडळी पाठीशी राहतातच. याचं हे सगळ्यात उत्तम आजचं उदाहरण आहे. आणि म्हणून इथला निधी पण जास्तच येतो, हा पण रेकॉर्ड तुम्ही करून दाखवला आहे, आमचं सुद्धा लक्ष आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंचांना विनंती करेल की सगळ्या योजना चांगल्या राबवा. आता अपडेटेड सरकार
पूर्णपणे स्वतः माहिती घेऊन अपडेट होत असतं. तुम्ही काही प्रस्ताव पाठवले ते सुद्धा मंत्रालयामध्ये प्रॉपर पोहोचले तर खूप चांगलं, त्याचाही मागोवा तुम्हाला पाठपुरावा केला तर त्याची चांगली योजनासुद्धा इथे मंजूर पटापट होतात. सोलार प्रोजेक्टवर आता मोदी सरकारचं विशेष लक्ष आहे, त्या दृष्टीने सुद्धा भविष्यात मोठी कामं. थोडंसं इकडे तिकडे जरी झालं तरी कार्यक्रम मात्र खूपच छान झाला, याचा विशेष मलाही आनंद आहे. थोडंसं कोणी काय सांगायचं, कोणी काय सांगायचं म्हणलं, मी निवाण्या गावामध्ये जाऊन प्रचार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आलेली आहे. मला सगळ्यांची माया माहिती आहे, कोणीही काही काळजी करू नका. आज मी डिपार्टमेंटला सुद्धा सांगितलं की तुम्ही पण आमच्या कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभागी व्हा, ते देखील आले. तर मला असं वाटतं की आम्ही निवाणकरांनी एक चांगला आदर्श घालून दिलाय की सबका साथ सबका विकास या दृष्टीने पुढे चालत राहू. आणि दोन्हीही वास्तू अतिशय सुंदर झाल्यात. मी त्या काम करणाऱ्यांचे विशेष धन्यवाद देईन. पण इथे काही थोडंसं असेल तर सांभाळून पण घ्या. परत फार पोलिसाची व्हॅन पण आपल्या बरोबर असं काही असं कुठलेच गोंधळ होत नाही आपल्या तालुक्यात. हा गोंधळ जास्त सुरगाणा तालुक्यात होतो, कळवण तालुक्यात असा कधी गोंधळ होत नाही. निश्चितच दोन्ही कामं ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा संसवी भवन ज्या कोणी दोघी ठेकेदारांनी बांधलं ते निश्चितच चांगलं बांधकाम केलं आहे. त्यांचाही सत्कार आम्ही दोघांच्या वतीने झालाच आहे. तसंच सरांनी AI टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबत उद्घाटन झालं, मोठा कार्यक्रम झाला. त्याकडे जरा पालकांनी आता मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, मी ह्या मताचं बरं का. बऱ्याच ठिकाणी बोलत राहतो. आता भविष्यात आता आपल्याकडे निश्चितच मतून देता येईल का यासाठी हे करावं. निश्चितच त्यांनी मला आश्वासित केलं की आपण त्यासाठी निश्चित प्रयत्न करू. आपलं आता भविष्यात आपल्याला कळवण इथे तंत्रनिकेतन कॉलेज जे कैलासवासी दादासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करायचं आहे. आपल्याला त्यासाठी प्रयत्न चालू आहे आपले. म्हणजे आता फाईल आपली दादांकडेच आहे, फायनान्स विभागाकडे पण होईल. आता सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणात कामं करण्यात आली. निश्चितच ह्या गावाला माझं विशेष प्रेम एवढ्यासाठी आहे की ह्या गावाने मला प्रथम पंचायत समितीला निवडून दिलं. 2007 साली मी पहिल्यांदा ह्या गणातूनच निवडून आलो होतो पंचायत समितीला आणि सभापती पण झालो. नंतर तीच वाटचाल धरून मी जिल्हा परिषद सदस्य म्हणा किंवा नंतर तुमच्या कृपा आशीर्वादाने परत तुम्ही मला जे काही भरघोस मत दिले निवाणे गावातून ते मी कधीच विसरू शकत नाही. दुसऱ्यांदा मला आपण निवडून दिलं, त्यामुळे मला ह्या गावात कॅनल केला आहे, हा उजवा कॅनल. आता भविष्यात वळण योजनेचं आता काल परवा टेंडर निघालं. वळण योजना ही सुरगाण्यात होते. 5-6 धरणं तिथून पाणी पिकअप केलं जाईल आणि ते आपलं खालकांना जर वाटत असेल की काही ठिकाणी मागे मला विलास नानांचा फोन आला होता की पूर्ण कॅनल कॉन्क्रीटचा होतं. काही कॉन्क्रीटचा होणार, जिथं जिथं उपळत आहे ना त्या ठिकाणीच फक्त काही ठिकाणी कॉन्क्रीटचं करणार आहे. पूर्ण कॅनल कॉन्क्रीटचा होणार नाही बरं का. कोणाचा जर काही गैरसमज होत असेल तर असं काही होणार नाही. कारण की निवडणुकीच्या वेळेस त्यात बरंच गाजावाजा झाला होता की 800 कोटी त्याला लागणार. ते आपल्याकडे फार कमी ठिकाणी होतंय. ती काही होऊ शकली नाही कारण की MIDCला आपल्याकडे तेवढी 100-150 एकर जागा लागते. आम्ही भेंडीला बघितले, विलास नाना आम्ही तेव्हा अधिकारी पण आले होते. मग ती जागे बरीचशी एक जागी नाही आहे, ती एक जागी त्यांना 100-150 एकर जागा लागते. मग तरी निश्चितच आमचे प्रयत्न आहे की छोटी MIDC कशी होईल ज्याने आपल्या मुलांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. कार्यक्रम करून घेतला आणि आमचा सरांचा सत्कार केला त्याबद्दल कुठे दिनकर कुठे पुढे दिनकरने चांगलाच पाठपुरावा केला आहे आम्हाला एका व्यासपीठावर आणायचा. सुरगाण्यापर्यंत येऊन लागला माझा कार्यक्रम होता. म्हटलं बरं ते गेट कसं आपल्याकडे कुबेर हॉटेल जवळ ते आपल्याकडे कसं घेता येईल यासाठी आपण ते प्रयत्न करू. इथं आम्हाला बोलवलं पाहत नाही कारण प्रत्येक घर माझं आहे निवाण्यातला हा भाव आहे ना माझा. आणि त्यासाठी सद्गुरूंनी दिलाय आणि तोच भाव घेऊन जर ते बंधुत्व तो प्रेम ते स्नेह जर भारतीताईंच्या मनात निर्माण झालं असेल आणि त्यांनी काही आश्रमाला दिलं. मी बोलत होती लपलेला नाहीये ना प्रसंग आपल्यापासून. पण मी आत्ताच म्हटलं भारतीताईंना धर्माच्या दिशेने सत्याच्या दिशेने पाऊल टाकलेला कोणता जीव त्याला सरळ जगू दिलाय या जगाने. सत्यमेव जयते. व सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माझे नेते
कळवण सुरगाणा मतदारसंघाचे लाडके नेते आमदार नितीन भाऊ पवार, तशाच माझ्या भगिनी भारतीताई पवार, तसेच व्यासपीठावरील ग्रामपंचायतचे आमच्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, त्याच पद्धतीने इथं असलेले आजी माजी आमच्या निवाणा विकास सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच आता एका पत्रकार बंधूने भाऊंना विचारलं, ग्रामपंचायतच्या नूतन उद्घाटनाच्या ठिकाणी याला उशीर का झाला असं, किंवा तुमच्यात काही मतभेद आहेत का असं. त्यांना तेव्हाही मी बाईट देताना सांगितलं की आमच्या निवाण्या गावासाठी कैलासवासी पाणीदार नेते नामदार एटी पवार साहेब हाच आमच्या गावासाठी पक्ष आहे आणि त्या पक्षापोटीच आम्ही दोघांमागे कायमस्वरूपी इथून पुढे गंभीरपणे उभे राहू, हे गावाच्या वतीने मी तुमच्या दोघांना साक्षीने सांगतो. कदाचित काही काळात आमच्याही थोड्या छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील, त्यांच्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो. तसेच 2009 मध्ये कळवण आणि सुरगाणा मतदारसंघाची निर्मिती झाली, त्यावेळेस तालुक्यात मी त्या नेत्यांचं इथं नाव घेणार नाही, परंतु त्यांच्या सांगण्यानुसार मी दादांच्या विरोधात काम केलं होतं, कम्युनिस्टचं काम केलं होतं. त्यावेळेस गेले, मला वाटतं दादा काही चॉकलेट वगैरे नातूला देत असतील का, परंतु भाऊ त्या दिवशी त्यांनी मला आपल्या दादांचा म्हणजे एटी पवार साहेबांचा फोटो दाखवला की ही जे सुजलाम सुफला जर बघायला मिळाला असेल तर हे फक्त दादांमुळेच बघायला मिळालं, त्याच्यामुळे तुम्ही तरुण पोरं हा वेडापणा करू नका. त्याच दिवशी मनातून ठरवलं की आपण या कुटुंबाबरोबर आमचं गाव आम्ही कायम नेहमीच राहू. त्यात कुठेही तीळ मात्र शंतकडे तिकडे भरपूर चर्चा चालल्या होत्या. भाऊंना जेव्हा मी आणि दिनू दादा आम्ही सर्वजण सुरगाण्याला आमंत्रण द्यायला गेलो, भाऊंनी थोडंसं माझ्याकडे बघितलं आणि थोडं माझ्या डोळ्यातलं पाणी, भाऊंना एक कार्यकर्त्याचं दुःख समजून गेलं. भाऊ म्हटलं तुम्हाला यावंच लागेल. ताईंनी पण आम्ही तिथून मग नाशिकला गेलो. ताई बाहेरगावी गेलेल्या होत्या. ताई म्हणे बाळवांनांशी बोलल्या की 100% मी येईल. दोघांनी 8 होती वेळेवर येण्याची, दोघं जण वेळेवर आला, त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. इथून पुढे आम्ही दोघं जण, तुम्ही कुठल्याही पक्षात राहिले, आमच्यासाठी तुम्हीच दोघं आमचे पक्ष आहात हे मी तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीने ग्वाही देतो. आणि तुम्हालाही कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केला, तुमचा अधिकार आहे की थेट आमच्याशी संपर्क करण्याचा, बोलण्याचा. कारण सांगणारी मंडळी भरपूर असते आणि आम्हाला ते काही माहितीही नसतं, मग त्याच्यामुळे थोडासा काही गोष्टींचा गोंधळ होतो. असो, इथून पुढे आम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहू, इनामे इतबारी काम करू. झाले असतील आमच्या चुका मोठ्या मनानं तुम्ही माफ कराव्या असं मी गावाच्या वतीने सांगतो. आणि आजचा हा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम, त्या गावाने मला ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल मी गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो.